न जमलं काय तर तसं काही नाही आहे. मी अगोदरच क्लिअर करतो. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आता वटसावित्री पौर्णिमा येणार आहे. त्यासाठी मला शूट करायचा होता. त्यामुळं मी तेवढा मेकअप केलेला होता. मला इन्व्हाईट केलं होतं लोह्यामध्ये विद्या ब्युटी पार्लरच्या ताईनी. तर तिथं जाण्यासाठी मी निघालो होतो. तर बस स्टँडला आल्यावर आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. पुन्हा गाडी आल्याच्या नंतर आम्ही लोकेशनवर पोहोचलो. आता ताईने आम्हाला त्यांचा ॲड्रेस सांगितला होता. त्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला नाही शोधण्यासाठी. पार्लरमध्ये आल्याच्या नंतर जास्त टाईम वेस्ट न करता आम्ही लगेच मेकअप चालू केला. कारण मला येण्यासाठी लेट झाला होता. मला गावाकडे जायचं आहे म्हणून लवकर मेकअप करायचा होता. आणि हा मेकअप बघून तर मला म्हणजे सुरुवातीला विश्वासच झाला नाही की हे मी यावं म्हणून. खरंच सुंदर मेकअप झाला होता आणि ताईला माहीत होतं की मला भूक लागते म्हणून त्यासाठी त्यांनी गाडीमध्येच आम्हाला पोहे आणले होते. तर इथं पोहे खाल्ल्याच्यानंतर आम्ही लोकेशनवर पोहोचलो. लोह्यामध्ये हे लोकेशन कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा. इथं आल्याच्यानंतर पुन्हा मी माझा मेकअप बघायला सुरुवात केली. म्हणजे गाडीमधून आल्यावर काही बिघडलंय का म्हणून. काहीच नाही, एकदम छान होता. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच शूट करायला सुरुवात केली. आता मला वाटलं की शूट लवकर होईल, पण 2-3 तास आम्हाला तिथंच लागले फोटो वगैरे काढण्यासाठी. माझं शूट या दादानी केलं आहे. आता तुम्हाला रिझल्टसाठी 2-3 दिवस वेट करावं लागेल आणि माझा एवढा छान मेकअप ह्या ताईंनी केलेला आहे. जर का तुम्हाला कोणाला करायचं असेल तर मी खाली आयडी मेन्शन करतो, तुम्ही नक्की करा. आता बराच वेळ झाला होता शूट करण्यामध्ये. गावाकडे जाय उशीर होईल म्हणून मी गाडीमध्येच माझी सगळी ज्वेलरी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर आम्ही तिथं ज्यूस पिलो आणि ज्यूस पिल्याच्यानंतर मला लगेच गावाकडे जाण्यासाठी निघायचं होतं. तर मला बराच उशीर झाला होता. इथून कंधारला जाण्यासाठीच मला 7-7:30 वाजले होते आणि माझ्या गावाकडे जायला मला गाडी पण नव्हती. तर मी आता म्हणले की माझ्या मैत्रिणीला मी तुझ्याच रूमवर राहील म्हणून. आता हे आपल्या कंधारमध्ये संध्याकाळचं वातावरण कसलं भारी दिसायले. आता मी इथं राहिलो, जेवणाची सोय म्हणलं तर तिने तिचा मेसचा डब्बा आणली, पण तेवढ्यानं आम्हाला काही होत नव्हतं. त्यासाठी मी 2 खिचड्या पण पार्सल घेतल्या. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट